ही 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. 15 मिनिटात 3 ओव्हर संपन्न झाल्या पाहिजे. टायमर सुरू आहे. आपल्याला हा सामना पकडून बरेच सामने खेळवायचे आहेत. मेगा फायनल देखील आजच खेळवायचे आहे, लक्षात घ्या. साई विजय स्पोर्ट्स ओळा वर्सेस गावदेवी दहिसर आज सामना सुरू होतोय. 4 ओव्हरचा सामना असेल. टायमर सुरू आहे. रमाकांत ठाकूर रमा मंचावर उपस्थित आपले मंडळाचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे, खजिनदार जगदीशजी घरत साहेब, CM पाटील, हेमप्रकाश पाटील साहेब आणि रायगावचे अध्यक्ष आणि मंडळाचे सचिव भगवानजी पाटील आणि नवगर गावचे जावई भगवान पाटील साहेब. सामना सुरू करा लवकर प्लीज. टायमर सुरू आहे आणि वेळेचं बंधन सर्वांना असेल. आपल्याला आज बरेच सामने खेळवायचे आहेत, मात्र अंतिम सामना कमी ओव्हरचा आम्हाला खेळवायचा नाही आहे. मात्र आयोजकांचं असं म्हणणं आहे कमीत कमी 4 ते 5 षटकांचा, कमीत कमी 4 षटकांचा सामना आम्हाला खेळायचा. अंतिम सामना. पहिला चेंडू अगदी फटका मारलेला, अगदी सर्कलच्या वरून सेफ फटका पडतोय आणि या फटक्यावरती, या चेंडूवरती 2 धावा. चांगली सुरुवात. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. गावदेवी दहिसर वर्सेस साई विजय स्पोर्ट्स ओळा. सन्माननीय कविश म्हात्रे प्लीज स्टेजवरती यायचं आहे. या सर या. चांगला फटका असेल, मात्र अगदी थोडे कमी पडले. चांगला प्रयत्न होता. यास मात्र चेंडू आडला गेलाय आणि या चेंडूवरती, या फटक्यावरती 2 धावा. आणि सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. आणि नक्कीच जे प्रेक्षक, जे पाहुणे जेवायचे असतील, जे खेळाडू जेवायचे असतील, जेवणाचं काउंटर सुरू आहे. जेवून घ्या मित्रांनो. 3 वाजून देखील गेलेले आहेत. 15 मिनिटात काउंटर आम्ही बंद करणार, त्याची नोंद घ्यायची आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव जेवला असेल तर जेवून घ्या लवकर, जेवला नसेल तर या. मन्यादा जेवला का तुम्ही? कुंदन जेवून घ्या. नक्कीच इनसाइड लागतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षक हातामध्ये आणि कुठलीही चूक न करता पहिल्या इथे गडी बांधवतोय. परतावं लागेल मिलिंद पाटील यांना. सुंदर मैदान आहे, बादशाह मैदान आहे. नवघर ग्रामस्थांनी जबरदस्त मैदानाची डागडुगी करून, मैदानाला भराव देऊन ही पिच अशी होती, त्यानंतर अशी पिच केली. या मैदानामध्ये या बऱ्याचशा स्पर्धा आपण बघतोय. मोठमोठ्या स्पर्धा इथे होत असतात. नववी स्पर्धा सुरू आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची आणि आयोजक प्रायोजक नवघर ग्रामस्थ, नवघर संघ इथे आयोजक आहे. आणि सुंदर ट्रॉफ्या, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि नक्कीच मॅन ऑफ द सिरीज जय मल्हार स्पोर्ट्सची जी बॅट आहे, सुंदर सुरेख बॅट आहे. अगदीच बॅटला अगदीच सुंदर बॅलन्स देखील आहे. आणि नक्कीच जय मल्हार स्पोर्ट्स येत्या 26 जानेवारी 2026 रोजी एक सर्वांसाठी एक ऑफर आहे. 1999ला बॅट, तुम्ही कुठलीही बॅट घ्या, 1199 रुपयाची बॅट तुम्हाला आपल्या कारखान्यात मिळेल. या नक्कीच भेट द्या जय मल्हार स्पोर्ट्सला. कमी वेळामध्ये गडी बाद होतोय. नक्की चर्चा देखील सुरू आहे. मिलिंद बाद झाल्यानंतर आणखीन मिलिंद जातो. मिलिंद पाटील बाद झाला. मिलिंद भगत मैदानाच्या आतमध्ये. नंदू हा देखील चांगला बॅटर आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. येणारा 24 चेंडूचा खेळ आहे. 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 40च्या पलीकडे धावा बनावा लागतील दहिसर संघाला. सुरेख चेंडू, सुरेख फटका. बघा किती धावांचा फटका असेल. रमा ठाकूर आहेत.
गोलंदाज मात्र त्यांची गोलंदाजी चांगली आहे आणि नक्कीच नेहमीच चांगली उत्तम दर्जाची त्यांची गोलंदाजी सुरू असते आणि तेच नेहमी करत असतात आणि नक्कीच या सामना देखील करावी लागेल. चांगली गोलंदाजी सर्व करायला लागेल. खास करून येणारे 4 गोलंदाज ओळा संघाचे कमीत कमी धावा जास्तीत जास्त विकेट कशा घेतल्या जातील हा नक्कीच प्रयत्न असेल. सतीश ठाकूर एसटीच्या मागे उभे असलेले जबरदस्त एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आज एसटी रक्षक आहेत. कधी कधी उत्तम देखील असतात एसटीच्या मागे. सुंदर अप्रतिम सुंदर झेल आणखीन एक गडी बाद परतावा लागेल मिलिंद भगत यांना. यतीन उर्फ मायकल आणखीन एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र ही जोडी जी आहे ना ही मोठी जोडी आहे नवगड संघासाठी. मात्र या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल, बॅटिंग करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील आणि नक्कीच ही जोडी टिकून ठेवण्याचं काम हे दोघे बॅटर करतीलच. मात्र कॉलिंग महत्त्वाचे असेल. क्रिकेटमध्ये धावबाद होणं चुकीचं आहे, झेलबाद झालं तर वेगळी गोष्ट आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली ती फक्त आणि फक्त 6 आणि गडी बाद 2 झालेले आहेत. जबरदस्त सुरुवात रमा ठाकूर यांची साई विजय स्पोर्ट्स ओळा वर्सेस गावदेवी दहिसर. मात्र हा सामना दोघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. इथे जिंकला तर नक्कीच बक्षीस फेरी पात्रमध्ये आपण पोहोचू शकाल. सुरेख चेंडू, सुरेख फटका, आणखीन एक गडी बाद. मायकल शून्यावरती बाद. मोठा झटका, मोठा हादरा, स्फोटक खेळाडू शून्यावरती बाद. काय सुरुवात साई विजय स्फोट ओळाची बघा. 3 गडी बाद, धावा फक्त 6. जबरदस्त जे डावपेच आखले होते त्या डावपेच मध्ये पूर्णपूर अडचणीत सापडतोय गावदेवी दहिसर संघ. मिलिंद पाटील, मिलिंद भगत आणि यतीन पाटील 3 खेळाडू बाद, धाव संख्या 6. जबरदस्त जबरदस्त कामगिरी. आता मात्र सर्व जबाबदारी जे 5चे खेळाडू आहेत नक्कीच त्यांच्यावरती सोपलेले आहे. एका बाजूने जो स्फोटक खेळाडू होता यतीन पाटील नामक खेळाडू होता, मात्र त्या शून्यावरती बाद झाला आणि नक्कीच तुला अडचणीत सापडतोय दहिसर संघ. नक्कीच नवीन बॅटर मनीष येतोय. मात्र मनीषला आणि नंदूला चांगली बॅटिंग करावी लागेल. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. शेवटची 10 ते 15 मिनिटात जे कोणी जेवायचे बाकी असतील कृपया जेवून घ्या. नंतर तुमचं आम्ही ऐकून घेणार नाही. नंतर बोलू नका नवगर गावांच्या आम्ही उपाशी गेलो. प्रतीक प्रतीक किरण किरण अगदी सेफ फटका पडतोय. या फटक्यावरती रमा ठाकूर चेंडू उचलतोय. मात्र इथे धोका होता. मात्र अक्षयचा किरण केने 35चा गोलंदाज आहे. नवीन खेळाडू आहे. नक्कीच किरण हा पहिला सामना खेळतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये, आपल्या या परिवारामध्ये. किरण तुझं हार्दिक स्वागत आहे. पहिला सामना खेळतोय ओवळा संघामध्ये खेळाडू, नवीन खेळाडू 35चा आहे. नंदू स्ट्राईक वरती. नक्कीच सुरेख वेगवान चेंडू होता. अगदी सरळ सोडून दिला बॅटरने. हा चेंडू येतो डॉट.
आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत नवगड संघाच्या अडचणीत सापडतो. मात्र हे मनीष आणि नंदूला आपल्या संघाला सावरायचं आहे, धावा बनवायच्या आहेत. दिसेल लाईन भरकट वाईट सेसरा अतिरिक्त धाव अतिरिक्त चेंडू मिळतोय दैसर संघाला. पहिला सामना खेळतोय किरण या नवगर गावामध्ये, या मैदानामध्ये, बादशाह मैदानामध्ये सुरेख कामगिरी सुरू आहे ओवळा संघाची, खास करून रमा ठाकूर यांची. चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. आणखीन एक गडी बाद, मोठा गडी बाद नंदूला परतावं लागेल. जबरदस्त सुरुवात झालेली आहे. नक्की तिथे आत्मविश्वास बळ वाढलेला आहे साई विजय स्पोर्ट्स संघाचं. मात्र हा संघासाठी हे मैदान लक्की मैदान आहे आणि लक्कीचं लक फॅक्टर देखील हवा आहे. कालचा दिवस घोडबंदर वर्षाचं बालकुम 6 चेंडू 6 धावा देखील झाल्या नव्हत्या. मात्र लक फॅक्टर आहे. असं वाटलं हा फटका क्लिअर होईल की काय, असं वाटलं चेंडू गार्डनमध्ये जाईल की काय. मात्र अक्षयचा तिथे खेळाडू उपस्थित आहे आणि त्या खेळाडूने जबरदस्त झेल टिपला. दिलीप तिथे आहेत, वैती आहेत आणि नक्कीच त्या दिलीपने आज सुंदर झेल टिपला. आणखीन एक गडी बाद झाला. नक्कीच विकास येतोय. नंतर सर्व ठिकाणी विकास सुरू आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये विकास, मात्र आता विकास कोणाचा आहे, नवगड दैसर संघाचा विकास घडावा लागेल धावांच्या माध्यमातून. विकास यशवंत पाटील हा खेळाडू आहे. नक्कीच दमन स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली उत्तम कामगिरी केली होती. मग तसंच कामगिरी तसंच फॉर्म या देखील सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये द्यायला लागेल. एक उंच खेळाडू आहे, चांगला बॅटर आहे, चांगला गोलंदाज आहे. सुरेख मात्र अपील करता इथे एकदा कम्प्लीट लेग बाय इशारा येतोय. मात्र ही 22ची धाव संघाच्या खात्यात जाईल आणि एक धाव संघ जातोय 10 या धावेवरती. अडचणीत सापडतोय. मात्र या 10 धावा करत असताना 4 गडी बाद झालेत. मिलिंद पाटील, मिलिंद वैती, नंदू पाटील, यतीन पाटील, मनीष चांगला स्टॉक खेळतोय. कार्पेट ड्राईव्ह खेळतोय. बघा किती धावांचा फटका असेल. मिलिंद चेंडू उचलेपर्यंत थोडीशी मिसफील्ड, चेंडू फेकेपर्यंत मात्र दोन्ही बॅटर सेफ आहेत आणि या चेंडूवरती या फटकावरती 2 धावा. एक 2 धावा सुरू आहे. चौकार षटकार यायचे बाकी आहेत. 4 ओव्हरचे मॅच आहे. 24 चेंडूचा खेळ आहे. 24 चेंडूमध्ये कमीत कमी 40च्या पडीकडे धावा कराव्या लागतील. चांगला स्टॉक खेळतोय. अगदी नटा शॉट खेळतोय. उत्तम ठाकूर आहेत आणि चेंडू त्यांना चकून जातोय आणि चेंडू येतोय सीमारेषा बाहेर. 4 धावा, चौकार. धाव संख्या 16. बारा चेंडू 16 धावा, 4 गडी बाद. गावदेवी दैसर वर्सेस साई विजय स्पोर्ट्स ओळा हा सामना सुरू आहे आणि दोन्ही संघ एक सामने जिंकलेले आहेत. मात्र हा सामना जिंकला तर सरळ तुम्ही या बक्षीस फेरी पात्रामध्ये तुमचा संघ पोहोचेल आणि नक्कीच 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर ट्रॉफी आहेत आणि नक्कीच सुंदर बॅट जी आहे जय मल्हार स्पोर्ट्स यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे आणि ती बॅट आहे सर्व गुण संपन्न जो कामगिरी करेल आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये घोडबंदर संघाने चांगली कामगिरी केली. सुरेख चेंडू चंद्रशेखर ओळेकर नंबर 3चा गोलंदाज. चांगली फेकी ज्ञानेश्वर यांची. मग त्यांची फेकी करण्याची स्टाईल वेगळीच आहे. डायरेक्ट कधी थ्रो करत नाही, ओव्हरन थ्रो करत तो आणि त्यांनी नक्कीच त्यांनी शोल्डरला थोडी इंजरी असे शोल्डरला. चंद्रशेखर ओळेकर जी सुरुवात केली रमा ठाकूरने तशी सुरुवात तुम्हाला देखील करावी लागेल. एक चौकार जो मगाशी आला ना कुंदन, तो नशिबवान चौकार होता. समोरून चेंडू टर्न झाला.
चेंडू बरोबर तर पोचले होते उत्तम ठाकूर, मात्र चेंडू अगदी त्यांनी समोरून टर्न घेतला आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती विकास. उंच खेळाडू मोठे मोठे फटके खेळावे लागतील. जशी हाईट तशी फाईट या सामन्यात देखील बघायला मिळेल. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू समाप्ती होताना दिसते. ते डॉट चेंडू येतोय, मात्र जबरदस्त दिशा टप्पा, योग्य टप्पा, योग्य लाईन, योग्य नियंत्रण आणि नक्कीच पुन्हा एकदा गोलिंग मार्कवरती चंद्रशेखर ओळेकर. चेंडू हवेमध्ये, चेंडू हा फटका फसला. आणखीन एक गडी बाद विकासला परतावा लागेल. गावदेव दसरा संघाचा 5वा इथे गडी बाद होतोय विकास. पाच गडी बाद, धावसंख्या 18. नक्कीच नवघर गावातील सुप्रसिद्ध वडापाववाले आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि नक्कीच त्यांचं वडापाव भजीपाव आम्ही खातो आणि नक्कीच तेच त्यांचं उत्तम क्वालिटीचे आहे. आणि नक्की त्यांच्या नक्कीच नेहमी गाडीवरती भरपूर गर्दी असते. आपलं संपूर्ण नवघर गाव, गोडदेव गाव, खारीगाव, नवघर रोड, कॅबिन रोड सर्व इथे जे आहेत आपले नागरिक नक्कीच त्यांचा वडापाव खाण्यासाठी नवघर दत्त मंदिर समोर येतात. आणि एक वडापाव घेण्यासाठी कमीत कमी 15 मिनिटं लागतात, एवढी लाईन असते. सुरेख फटका, मात्र फटका फसतोय. रमा ठाकूर सोडणार ना, मग झेल सुटतोय बघा. चूक करते, असं वाटलं झेल सोडणार ना की नाही, मात्र ते हसले बघा. काय कमी पडला रमा ठाकूर, हातामध्ये झेल पडला होता. अक्षरशः झेल सोडत नाही, मात्र चांगला फिल्डर आहे. यस रमा ठाकूर ओके आहेत ना? ओके ओके ओके. बसा खाली, बसा खाली बसा. पाणी हवं का? पाणी. रमा ठाकूर खाली बसा, खाली बसा प्लीज, खाली बसा. हा असं बसा. नाही नाही बॅट झेल सोडला. नक्कीच सचिन मैदानात बॅटर नवीन पोचतोय, मात्र चांगला फटका होता, फसला फटका होता. मात्र रमा ठाकूर यांच्याकडून थोडी चूक घडते आणि आज झेल सुटतोय आणि दहिसर संघाला 2 धावा भेटतात. मात्र कॅचेस घेताना सावधगिरी बाळगा मित्रांनो. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज मनीष. चांगला चेंडू, कार्पेट ड्राईव्ह खेळतोय. सप्टेंबर खेळला, किती धावांचा फटका असेल बघा. सुंदर यस. मात्र काय घडतं काय बिघडतं, थोडे कमी पडले. मात्र क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत मनीष. या चेंडूवरती 2 धावा. धाव संख्या झालेली ती 21 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे, कमीत कमी 40च्या पलीकडे धावसंख्या न्यावी लागेल दहिसर संघाला. लो फुटा चेंडू होता, कार्पेट ड्राईव्ह खेळतोय, चेंडू अडला जातोय. चांगली फेकी. या चेंडूवरती 1च धाव. 3 ओव्हर समाप्त झालेले आहेत आणि 3 ओव्हरमध्ये धावसंख्या झालेली ती 22. आणि 22 धावा करत असताना गावदेव दहिसर संघाचे 5 गडी बाद झालेले आहेत. लक्षात घ्या, शेवटचे 7 चेंडू असतील आणि येणाऱ्या 7 चेंडूमध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा बनवाव्या लागतील.
तर ही धावसंख्या तुम्हाला फाईटसाठी योग्य असेल, कारण ओवळा संघ देखील चांगला आहे. मात्र ओवळा संघाचं एक नशीब, तकदीर, लक फॅक्टर पहिल्या सामन्यात आपण बघितलं. एक चेंडू 2 धावांची गरज असताना झेल सुटला आणि अशा प्रकारे ओवळा संघ जिंकला. मात्र नशिबाची साथ त्यांना चांगली आहे. पहिल्या बॉलला 2, दुसऱ्या बॉलला डॉट, तिसऱ्या बॉलला विकेट, चौथ्या बॉलला सिंगल, पाचवा बॉल डबल आणि 6वा बॉल सिंगल. धाव संख्या झालेल्या आहेत त्या एकूण 22 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये ज्ञानेश्वर कमीत कमी धावा, जास्तीत जास्त धावा. दैसर वर्सेस ओळा. लो फुलटा चेंडू बघायचा, अगदी दोघांच्या मध्ये चेंडू लँडिंग करतो. पडल्यानंतर चेंडूची दिशा उंच वाढते, टप्पा वेगाने झाल्यानंतर उंची वाढते आणि हा चेंडू निघून जातोय. सीमारेषे बाहेर मिळतील 4 धावा. चौकार येतोय. मी मगाशी बोललो कमीत कमी 15 ते 16 धावा बनावा लागतील आणि तोच प्रयत्न सुरू आहेत. मनीष आणि त्याला तितकीच चांगली साथ सचिन देखील देतोय. पुन्हा एकदा सेम चेंडू, सेम फटका, मात्र फटका फसतोय. मात्र हा सुंदर अप्रतिम झेल टिपतो. आणखीन एक गडी बाद परतावं लागेल मनीषांना. नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील बक्षीस आहे. मग असे झेल टिपला मेहनत घरद्यानी, तो देखील आम्ही नोंद केलेला आहे. इथे या स्कोअरमध्ये 3 झेल टिपलेले आहेत. मात्र आजचा क्षेत्ररक्षक कोण असेल आमच्याकडे नोंद आहे आणि नक्कीच त्यांची देखील नोंद आम्ही त्या वहीमध्ये करतोय. कुंदनने घेतलेली नोंद. खिलाडू आहे प्रतीक भोईर का? यस. नाही ना, तो फिल्डरचं नाव आहे. त्या प्रतीक भोईरने आतापर्यंत 3 झेल घेतलेले आहेत. नवीन बॅटर हरीश. सुंदर चेंडू होता, मात्र सर्कलच्या आतमध्ये चेंडू आडला जातोय. थोडीशी मिसफील्ड, मात्र 1 धाव समाधान. थांबवतोय सचिन, त्यांना थांबवतोय. आपल्याला अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या 27 झालेली आहे. या 4 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा बनवतील. विकेट गेले. हा विकेट गेले. हॅलो ओके. 3 बॉल झाले. 3 चेंडू झालेले आहेत. विकेट लिहते आता. एक लिहू कॅच नाही घेतला मग त्याने. लक्ष नव्हतं. सचिन सुंदर फटका, जास्त धाव मिळणार नाही. चेंडू तो डी झोन मध्ये. 2 धावांचा इशारा पंचांचा येतोय आणि या 2 धावेने गावदेवी दैसर संघ जातोय 29 या धावेवरती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला नक्कीच कुंदन, तर नक्कीच 35च्या घरात दैसर संघ पोचेल. 4 ओव्हरची मॅच आहे. 4थं शतक सुरू असताना 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्ञानेश्वर गोलंदाज आहे. सुंदर स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे आणि नक्कीच चेंडू उचलेपर्यंत मिलिंद पाटील थोडा उशीर. 2 धावा. धाव संख्या 31. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवरती कमीत कमी षटकार चौकार मारावा लागेल. कमीत कमी 35च्या पुढे धाव संख्या न्यायला लागेल. कमीत कमी सरासरी 9च्या पुढे न्यायला लागेल तुम्हाला. सुरेख फटका. अगदी चेंडू येतो मिडा क्षेत्रामध्ये. चेंडू येतोय. रमा ठाकूर थोडे कमी पडले. चेंडू जिंकला, रमा ठाकूर हारला आणि चेंडू येतो सीमारेषे बाहेर. दन मिळतील 4 धावा. शेवटच्या चेंडूवरती चौकार येतोय आणि या चौकाराने 35 धावेवर पोहोचतोय
धन्यवाद जगदीशजी खरंच धन्यवाद. 35 धावा बनवतोय आणि 36 धावांचं लक्ष आणि नक्कीच सरासरी 9ची आहे. प्रत्येक ओव्हर मागे 9 धावा तुम्हाला बनावं लागतील. चंद्रशेखर ओळेकर आणि टीम. मात्र ह्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले बघा. या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. पहिली गोलंदाजी केली रमा ठाकूर यांनी 6 धावा देऊन 3 गडी. वेलकम टू मल्लास फूड। अभी अपना 26 जनवरी आने वाली है। लास्ट टाइम जैसा फिर से अपना ऑफर चालू होने वाला है 20 जनवरी से लेकर 26 जनवरी से। ये अपना डबल बेड का बैट आपको सिर्फ मिलेगा 1999 में। जिस किसी को भी माल चाहिए पूरा स्टॉक भरा हुआ है, आप देख सकते हो पूरा स्टॉक भर के रखा हुआ है। जिस किसी को भी डबल बेड का बैट चाहिए तो आप डायरेक्टली दुकान पे या फिर शॉप पे आ सकते हो, आपको जैसा चाहिए वैसा बना के मिल जाएगा। और जो कोई लाइक और शेयर और कमेंट में ग्लोव्स लिखिएगा तो उसके लिए हम लोग स्पेशली उनको गिफ्ट में ग्लोव्स दे देंगे। और जिस किसी को भी चाहिए तो आप डायरेक्टली मल्ला स्पोर्ट में आ सकते हो। नीचे कॉन्टेक्ट नंबर दिया हुआ है, आपका बैट आप बुक कर सकते हो। ऑनलाइन भी अवेलेबल रहेगा ये। थैंक यू। सगळं डॉन आणि सीएम बघून घेतील, पण तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबायचं आहे, कारण कुठल्याही बक्षीस समारोहाचा फोटो आमच्याकडे तुमचा नाही आहे. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद खजिनदार. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल मी नवखर ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. आता मात्र इतकंच म्हणू शकेल, सन्माननीय सचिव भगवंतदा पाटील आणि सन्माननीय उपाध्यक्ष केशरीनाथजी वैर साहेब, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. नाही भगवान दादा जाणार नाही, भगवान दादा येणार, जाणार नाही भगवान दादा. चला मॅच ऑन, मॅच ऑन. चला मॅच ऑन करा. जेवणाचं काउंटर जे आहे ते बंद केलं आहे. तरी देखील जर कोणी जेवायचं बाकी असेल तर या. आणि थँक्यू. 35 धावा आणि समोर आकडा आला आहे तो 36चा. आणि मी नेहमीच म्हणतोय की 36चा आकडा हा दोघांमध्ये कधीही नसावा. मात्र लग्नाचा जर योग जुळवायचा असतो त्यावेळेस ते 36 गुण जुळणं किती गरजेचं असतं. त्याच्यामुळे सध्याच्या घडीला या 36च्या आकड्याला खऱ्या अर्थानं एक डिमांड आहे, इतकंच म्हणणार. आणि 36चा आकडा समोर आला आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमच्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रमा ठाकूर, ज्यानं मगाशी खूप चांगला कॅच टिपण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या संविधानामध्ये सतीश ठाकूर ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. दहिसर वर्सेस ओळा स्पोर्ट्स ओळा. 36 धावा हे टार्गेट सेट केलं आहे. 24 चेंडू 36 धावा. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. टीम कॅप्टन एक सर बी टीम कॅप्टन नितेश किनी, रणजित आलाय आणि यस दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मी सीएम साहेबांना विनंती करतो, सीएम नाना आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. दुसऱ्या फेरीतील हा असेल दुसरा सामना. बदल केलाय का पेनकरपाडा टीम?
चला आपण नाणेफेकीच्या दिशेने जाऊया. एका साईडला पेनकरपाडा संघ असेल, दुसऱ्या बाजूला असेल एक सर बीचा संघ. पेनकरपाडा टीमनं 2 बदल केलेत. या पुढच्या मॅचमध्ये शशिकांत वर्तक हे टीममध्ये नसतील, त्यांच्या जागी विकास भरत घरत हे टीममध्ये इन झालेत. त्यानंतर 35चा खेळाडू विकी मात्रे हा टीममध्ये नसेल आणि त्याच्या जागी प्रसाद पाटील हा 35चा खेळाडू इन झालाय. हे 2 बदल पेनकरपाडा टीमनं आपल्या या मॅचसाठी केलेले आहेत. सन्मानित चंद्रकांतजी पाटील सीएम यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका साईडला मॅच देखील सुरू आहे. पहिला चेंडू रमा ठाकूरसाठी यावेळेस इनफिल्डच्या वरून सरळ बॅटनं स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन डीपल्या चेंडूला फील्ड केलं गेलं नितीनकडून. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. एका साईडला कॉइन्स विन झालाय आणि टॉस विन. 4 ओव्हरची मॅच रणजित. एक सर बी टीम नाणेफेक जिंकतोय. छत्तीस धाव्याचं टार्गेट. राजेश पाटील भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. सांस्कृतिक विभाग ते सांभाळत आहेत. ऑफ साईडला यावेळेस विथ द टो चेंडूला खेळले गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केले गेले. एकदा तर वेगाने पुढे गेले. संधी आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता रमा ठाकूर. थोडीशी डेंजर झोन मध्ये होते, मात्र एक चांगला थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय. फक्त एक धाव. धावसंख्या झाली आहे ती 3. भारतीय रेल्वेचा सांस्कृतिक विभाग जो आहे आणि खरंच खूप चांगला डान्स अकॅडमी आहे. राजेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर या व्यक्तीला तुम्ही पाहू शकाल. आणि स्ट्राईक एंडला सतीश ठाकूर. 15 मिनिटात 3 षटकं तुम्हाला क्लिअर करायचे. लक्षात ठेवा आता वेळ मात्र या ठिकाणी सुरू झाले, कारण बघा 3 वाजून गेले आहेत. त्याच्यामुळे आता इथे मात्र आयोजकांना थोडंसं कठोर व्हावं लागलंय. त्याच्यामुळे 15 मिनिटात 3 षटकं आणि एक खेळाडू आतमध्ये येईल. समोरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू जातोय तो म्हणजेच वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू निघतोय 4 धावांसाठी. चौकार. सात धावा झाले. 36चा आकडा आहे. मी म्हटलंय 36चा आकडा मित्रांनो साधा सुद्धा आकडा नाहीये. एका साईडला बघा परीक्षेमध्ये काठावर पास होण्यासाठी 35 गुण किती महत्वाचे होते. इथे काठावर पास व्हायचं नाहीये. 36चा आकडा आहे आणि खूप चांगली वाटचाल. बघा 2024चा चॅम्पियन संघ आहे ओळा स्पोर्ट्स 16 आणि कशा प्रकारे चॅम्पियन तो बनला होता. अक्षरशः नवघरच्या त्या संपूर्ण स्पर्धेवर या टीमनं कब्जा केला होता आणि एक तर चॅम्पियन देखील झाला होता. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. अगदी गुडघ्याला वाकून हा स्ट्रोक खेळला गेला. डीप वाईडिश लॉंग ऑनला चेंडूला स्टॉप केलं गेलं. 1 धाव इथे देखील मिळणार. एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8 आणि संपूर्ण स्पर्धेवर या टीमनं कब्जा कसा केला होता तर उत्कृष्ट गोलंदाज ओळ्या संघाचा, उत्कृष्ट फलंदाज ओळ्या संघाचा, मालिकावीर ओळ्या संघाचा, संपूर्ण स्पर्धा जिंकली होती. आणि त्याच नुसार नक्कीच मी म्हटलं होतं ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता ओळा स्पोर्ट्स 16 संघ, त्यावेळेस मी म्हटलं चंदू 24चा तो दिवस आठव. काय बॅटिंग केली होती चंद्रशेखर ओळेकर यानं. सगळ्यात जुना संघ आहे लक्षात ठेवा. म्हणजे ठाणा परिसरामध्ये एक आवर्जून मी गोष्ट आणि एक आवर्जून उल्लेख नक्कीच या ठिकाणी करणार. ऑन साईडला चांगला फटका आहे. चेंडू जातोय मिड विकेट डीपला. एक धाव तर वेगानं पूर्ण केला. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. वेल डन. कौतुक असेल. कोण आहे त्या ठिकाणी मिस्टर हर्षद. वेल डन. अगदी योग्य चॉईस. स्ट्राईक एंडला थ्रो करायचंय रमा ठाकूर. कारण एक दरार आहे या खेळाडूचा, एक दरार आहे. रमा ठाकूर फक्त नाव नाही आहे, तर 40+ क्रिकेटमधील रणमशीन आहे रमा ठाकूर म्हणजेच. धावा झाल्या त्या तब्बल 9 धावा. आणि ठाणा नगरीमध्ये जर पहिलं 40+ क्रिकेट जर कोणी आणलं असेल तर ते साई विजय स्पोर्ट्स ओळा या टीमनं. त्यानंतर मोठा, सगळ्यात मोठा, लांब लचक आणा गार्डनच्या बाहेर चेंडू गेलाय तो घेऊन या. जबरदस्त फटका. सतीश ठाकूर ऑन फायर. षटकार. आणि इतकंच म्हणणार बघा, एकदा का फटका जर कनेक्ट झाला ना की मग त्या ठिकाणी सतीश ठाकूर कधी थांबत नाहीयेत. हे देखील 40+ क्रिकेटचं कागदोपत्री सत्य आहे. 10 वाजल्या त्या फलकावर त्या म्हणजे 15. जोडी जमल्या आणि खरोखर ही जोडी चांगल्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये उभी राहावी हा प्रयत्न असेल.
आणि एका साईडला दहीसर टीम बघा स्कोरबोर्ड तितका मोठा नाही आहे, मात्र लढण्यासाठी स्कोरबोर्ड तुम्ही चांगला उभारला आहे या नवघरच्या मैदानावर. 36 आहेत, 36 आम्हाला डिफेन्स करायचे आणि 36 डिफेन्स करायचे असतील तर इथे कुठलीही पार्टनरशिप बिल्ड होता कामा नाही आहे. विकेट तुम्हाला घ्याव्या लागतील आणि विकेट त्या देखील अगदी गुलदस्त्यामध्ये तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील तर तुम्ही या 36 धावा या ठिकाणी डिफेन्स करू शकाल. नाही खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं धावसंख्या उत्तम ठाकूर 36 असली तरी 37 त्या ठिकाणी आहे. 36 त्या ठिकाणी नावाचा खेळाडू आहे, मी दुसरं काहीच म्हणणार नाही. धावा संख्या झाली ती म्हणजे तब्बल 15 धावा. कधी कधी चंद्रशेखर ओळेकर साहेब कधी कधी जुन्या आठवणी जर एखाद्या खेळाडूला आठवून दिले ना की तो क्लिक होतो त्या ठिकाणी, ज्याप्रमाणे तुम्ही क्लिक झाले होते. हो यावेळेस मिसफील्ड झाले, मिसफील्ड झाले. सिंगल थांबवू शकलं असतं, एखादी विकेट देखील त्या ठिकाणी मिळू शकली असती, मात्र मिसफील्ड झाले. सिंगलला क्विकली डबलमध्ये कन्वर्ट केल्या गेला, 2 धावा इथे मिळतील. धावत संख्या झाली आहे ती तब्बल 17. ओळा स्पोर्ट्स 16 खास करून आवर्जून नाव घेईल विश्वास मुकादम. मी थोडी चर्चा केली विश्वास भाऊंसोबत की नक्कीच हा एक व्यक्ती जो आहे तो नक्कीच बिनविषारी आहे, नाहीतर अनेक स्पर्धेमध्ये एन्जॉय करताना दिसले असते ते. डेड ऑन स्पॉटचा बॉल आहे, यॉर्करचा मारा त्या ठिकाणी केला होता. भरपूर मेहनत असते विश्वास मुकादम यांची त्यांच्या स्पर्धेला, खरोखर खूप मेहनत असते. कारण एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करणं म्हणजे मित्रांनो 40+ स्पर्धा ऑर्गनाईज करणं म्हणजे काहीची गोष्ट नाही आहे. धावा झाल्यात त्या 18 धावा. कारण आपल्या गावात जे संघ येतील त्या संघांचा आदरातिथ्य करणं, पाहुणचार करणं गरजेचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप देखील शोधलाय. 2 फिल्डर त्या ठिकाणी गेले होते, मात्र या ठिकाणी चेंडू फरार. हा चौकार सतीश ठाकूरच्या नावावर. सतीश खास करून चंद्रशेखर ओळेकर अशाच पद्धतीने तुम्ही डान्स केला होता या ठिकाणी. धावा झाल्या त्या तब्बल 22 धावा वापसी करावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड झाले. दहीसर संघाला एखादी विकेट शोधावी लागेल या मॅच मध्ये पकड निर्माण करायची असेल तर. हो चांगला प्रयत्न होता यावेळेस, अगदी प्रश्नचिन्ह समोर ठेवला होता बॅटरच्या. पुन्हा एकदा चेंडू शोधावा लागला. पहिल्या अटॅम्प मध्ये चेंडू फील्ड झाला नाहीये, दुसऱ्या अटॅम्प मध्ये चेंडू उचलला आणि या वेळेमध्ये मात्र 2 धावा कंप्लीट. धाव संख्या तोकडे आहे दहीसर टीम. 36 धावा फक्त तुम्ही फळकावर लावल्या आहेत. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला बॅकफुटला नेऊ शकतील, त्याच्यामुळे ह्या चुका होता कामा नाहीत मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं शतरक्षण बघा नवघर संघ कशामुळे पराभूत झाला. बॅक टू द बॉलर समोर खेळला होता. इथे बघा संधी आहे, पोहोचलाय सतीश त्या ठिकाणी. कारण बरेचसे असे जे संघ आहेत त्यांचा कळीचा मुद्दा ठरलाय ते क्षेत्ररक्षण. 40+ क्रिकेटमध्ये वीक पॉईंट क्षेत्ररक्षणच असतो बऱ्याचशा संघांचं. कारण आपण 50चे खेळाडू त्या टीममध्ये पाहतोय, 45चे खेळाडू त्या टीममध्ये पाहतोय आणि त्या खेळाडूंकडून आपण 18 किंवा 19 वर्षाच्या मुळाप्रमाणे ते अपेक्षा करू शकत नाही त्या खेळाडूकडून. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 24 धावा. कारण प्रत्येक खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये दादा खेळतोय ना तो आपल्या टीमला विजयी मिळवून देण्यासाठीच खेळतोय. 11 मधला असा एकही खेळाडू नसेल की त्याच्या मनामध्ये असा विचार असेल की मला माझ्या टीमला पराभवाच्या छायेत न्यायचं आहे, हरवायचं आहे. हा उद्दिष्ट कुठल्याही खेळाडूचा नसतो. फक्त कधी कधी त्याच्याकडून एखादी चूक झाली तर ते चुकीला त्या ठिकाणी समजून घेणं हे संघाचं काम असतं. मात्र त्याने त्याच्या चुकीवर त्या अक्षरशः त्या खेळाडूवर भडीमार होतोय. लक्षात ठेवा या गोष्टी कुठेतरी टाळा मित्रांनो. कारण एक दिवस कधी कधी त्याचा देखील असेल, तो कधी कधी तुम्हाला मॅच देखील जिंकून देईल किंवा या व्यतिरिक्त कधी त्या खेळाडून तुम्हाला मॅच देखील जिंकून दिले आहेत, कधी कधी त्याकडून चुकी होते. या गोष्टी प्लीज समजून घेणं गरजेचे आहेत मित्रांनो. बॅकफुट जाऊन फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. एक धाव इथे मिळणार. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 25 धावा. त्यानंतर असे भरपूर काही खेळाडू आहेत यंग क्रिकेट, अगदी व्यावसायिक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आणि मी बऱ्याचशा काही स्पर्धा ज्या आहेत व्यावसायिक स्पर्धा त्या ठिकाणी देखील समालोचन करण्यासाठी जातो. मित्रांनो काही गोष्टी आहेत ना मित्रांनो या क्रिकेटमधून थोड्याशा बाहेर निघणं गरजेचे आहेत. या बाहेर टाकाव्या लागतील काही गोष्टी.
ते म्हणजेच एखादा संघ पराभूत झाला, एखाद्या खेळाडूकडून जर चुकी झाली तर त्या खेळाडूला अक्षरशः त्या ठिकाणी शिवीगाळ केली जाते. लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतो ना, त्यावेळेस आपली आई किंवा बहीण ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येत नसते. क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू उतरतोय आणि तो खेळाडू आपल्या टीमसाठी, आपल्या नावासाठी नाही आहे तर आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळत असतो. मित्रांनो, धावसंख्येच्या दिशेने येऊया आपण. धावसंख्या झाली ती 25, येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत ते 11. 12 चेंडू 11 धावा, जोडी जमले. एका साईडला सतीश ठाकूर, एका साईडला रमा ठाकूर. ठाकूर नाही, इलाका कब्जे मेले आहे. बघा, नंबर 3चं षटक महत्वपूर्ण षटक आहे. इथून 1 ते 2 विकेट, इथून ते 3 ते 4 धावा. या पद्धतीनं जर हे षटक हाताळलं गेलं तर दहिसर संघ या मॅच मध्ये वापसी करू शकतोय. मात्र इथून जर या ओव्हरमध्ये जवळजवळ 8, 9, 10 धावा जर आल्या तर ती धावसंख्या दहिसर टीमसाठी चिंतेचा विषय बनू शकतो या मैदानावर. त्यामुळे हे षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळणे गरजेचं आहे. टीम प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. मात्र हे षटक 3चं हाताळण्यासाठी दिलं आहे विकासकडे. ऑप्शन अनेक आहेत. बघा, स्वतः यतीन पाटील आहेत. मात्र यतीने कदाचित विचार करत असेल की हे जे षटक आहे हे जर कमी धावेचं हाताळलं गेलं तर अंतिम षटक मी हाताळेन, शेवटचं षटक मी हातामध्ये घेणार आणि मी माझ्या टीमला जिंकून देऊ शकतोय. या स्ट्रॅटर्जीनं कदाचित विकासला पुढे आणलं गेलं. नंबर 3 साठी यूज केलं जात आहे दहिसर टीमकडून. 12 चेंडू 11 धावा, विकास तयार. गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहेत सतीश ठाकूर. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफ डीपला चेंडू येतोय, चांगल्या प्रकारे स्टॉप केलाय, सिंगल मिळणार. मॅच न्यायची आहे. मॅच जी आहे ही शेवटच्या ओव्हरपर्यंत दहिसर टीमला न्यायची आहे आणि ओवळा टीमला काय करायचं, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच न्यायची नाही आहे. कारण काल आपण त्या काही घटना पाहिल्या, बालकुम वर्सेस घोडबंदर. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत ती मॅच गेली, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली आणि अक्षरशः जिंकलेली मॅच बालकुम संघाने त्या ठिकाणी गमावली. त्यानंतर आपण मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. चेंडू हवेत, मागे फिल्डर झेलच्या खाली, त्यानं टिपलाय झेल, मिलिंद पाटीलनं टिपलाय झेल. संपलाय खेळ रमा ठाकूर यांचा. ही विकेट, एखादा बिग ब्लो. ही विकेट काय या मॅच मध्ये दहिसर टीम साठी वापसी देणारी असेल का? धावा झाल्या त्या तब्बल 26 धावा. अजूनही धावा करायचे आहेत त्या 10. चेंडू शिल्लक आहे ते देखील 10. 10 चेंडू 10 धावा. ते विकेट तर प्राप्त केले. इथून जर काय ही मॅच वळण घेणार का? लेटकटचा फटका डी झोन आहे त्या ठिकाणी. मिलिंद भगतनं प्रयत्न केला होता चेंडूला आणण्यासाठी, मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा आणि या 2 धावेने संघ पोहोचतोय ओवळा स्पोर्ट्स ओवळा 28 या धावसंख्येवर. 8 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू 8 धावा. हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत न्यायची आहे दहिसर टीमला. हाच प्रयत्न दिसतोय, कारण वारंवार त्या ठिकाणी नक्कीच बदल होतोय क्षेत्ररक्षणामध्ये. काही चेंडू डॉट हवेत, काही विकेट हव्यात दहिसर टीमसाठी वापसीसाठी. बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने खेळला होता. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, थोडासा उशीर झाला थ्रो यायला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. साजेदारी, पार्टनरशिप जबरदस्त रंगले, जमले. धावा झाल्या त्या म्हणजेच 30. बघा या ठिकाणी रवींद्रदादा आमचे आलेले आहेत आणि रवींद्रदादा ज्यावेळेस व्यासपीठावर येतात ना मित्रांनो, त्यावेळेस व्यासपीठावर अक्षरशः खजिना ओपन होतो. लगेच त्याने आलेला म्हटलं, षटकार मारा, माझ्याकडून 500 रुपये घेऊन जा.
6 षटकार मारा, माझ्याकडून नवी कोरी करकरीत बाईक घेऊन जा. ऑफसाईडला इथे चुकी घडल्या त्या ठिकाणी. अगदी समोर होता फिल्डर आणि त्याच्या हातामध्ये तुम्ही खेळलात. सिंगल काढण्याचा प्रयत्न नडला. मिलिंद पाटील या ठिकाणी बाद. धक्का क्रमांक दिला जातोय ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमला दुसरा. फलंदाज आउट. आणखीन एक विकेट. 2 विकेटची अपेक्षा केली होती की या ओव्हरमध्ये 2 विकेट यायला हव्यात. 5 ते 6 धावेचे षटक जर आलं तर नक्कीच हे मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाणार, शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार आणि ते चित्र सध्याच्या घडीला स्पष्ट झालंय. धावा अजूनही करायच्या आहेत त्या तब्बल 6 धावा. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडूत 6 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. दहीसरचा संघ खेळतोय. दहीसर तुम्हाला तुमची कामगिरी सरस करावी लागेल. नाव दहीसर आहे मात्र सरस कामगिरी तुम्हाला तुमची मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. तर एका साईडला उळा संघ सिंगल डबल कडे फोकस आहे. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, त्या लाईफलाईनची चॉईस केली उळा टीमनं. गोलंदाज तयार. विकास सध्याच्या घडीला नक्कीच विकास केला या गोलंदाजानं आपल्या टीमचा. नावाप्रमाणे कामगिरी चांगली केली आहे. अंतिम चेंडू असेल. गोलंदाज तयार. समोर चंद्रशेखर ओळेकर. यावेळेस आणखीन एक विकेट वापसी केलंय. अशी तशी वापसी नाहीये ही. या मॅच मध्ये मी म्हणेन ग्रँड एंट्री दहीसर टीमने केले. मॅच रंगले, मॅच बनले. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये बनवायचे आहेत अजूनही 6 धावा. विकासनं खऱ्या अर्थानं टीमचा केलाय विकास दहीसरच्या. कारण 5 धावा 2 विकेट. चेंडू शिल्लक 6 धावा करायच्या आहेत त्या देखील 6. म्हणतात ना मित्रांनो स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते. आयुष्यात कोणतीही गोष्ट लक्षात ठेवा कुंदन अवघड नसते. फक्त विचार हा तुमचा पॉझिटिव्ह असायला हवा. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये, षटकारासाठी 500 रुपये. सलग 6 षटकार. नवी कोरी करकरीत बाईक. रवींद्र पाटील आमचे रविदादा आमच्या मुख्य मंचावर आहेत, आमच्या अगदी डाव्या बाजूला. 6 चेंडू. दादा आहेत आमचे. दादा बोलू. दादाच बोलू. मी अजून काय बोलेन तुला. गोलंदाज तयार. मायकल. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. ऑन साईडला सिंगल इथे मिळणार. 1 धाव आले. चेंडू शिल्लक आहेत 5 धावा करायच्या आहेत त्या देखील 5. विकेटकडे देखील आपण जाऊया. दहीसर टीमच्या विकेट पडल्या होत्या त्या तब्बल 6. ओळा स्पोर्ट्स ओळा टीमच्या विकेट पडल्या आहेत त्या 3. चेंडू शिल्लक आहेत 5 धावा करायच्या आहेत त्या 5. वेळेला महत्व द्या. ज्या फोर्सनं ज्या वेगानं मॅच सुरू आहे तो वेग थांबवू नका, ती वेळ थांबवू नका. कारण लक्षात ठेवा मित्रांनो 4 रुपयामध्ये घेणारा सकाळचा आपण न्यूजपेपर संध्याकाळच्या वेळी अगदी 4 रुपये किलोने विकत घेतोय. त्याच्यामुळे वेळेला महत्व द्या. 5 चेंडू 5 धावा बनवायचे आहेत. ओळा स्पोर्ट्स ओळा वर्सेस दहीसर मास्टर्स. गावदेवी दहीसर मास्टर्स. मॅच अगदी रंगले. टॅप झालाय. संधी आहे आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का. म्हटलं नाही ते कुठलीही धावसंख्या करणं सोपी नाहीये. आणखीन एक विकेट. मिस्टर विजय ठाकूर परतीच्या मार्गी आउट. शिल्लक आहेत ते 4 धावा करायचे आहेत त्या 5. मित्रांनो म्हणतात ना पराभवाने माणूस संपत नाहीये,
प्रयत्न सोडतो ना तो मात्र संपतोय. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजूनही संपली नाहीये, कारण मी अजूनही जिंकलो नाहीये. त्याच्यामुळे शर्यत सुरू आहे, जिंकायचं आहे. जिंकण्याचा मानस दोन्ही संघांचा आहे. ओळा संघ म्हणतोय मला जिंकायचं आहे, दैसर संघ म्हणतोय मला जिंकायचं आहे. चेंडू शिल्लक आहे 4, धावा बनवायचे आहेत त्या म्हणजेच 5. विकेट गेल्या होत्या त्या ओळा संघाच्या 6, दैसर संघाच्या 6 विकेट गेल्या होत्या. ओळा संघाच्या विकेट आहेत ते 4. गरमागरम मॅच बघा. जे काही चाहते आहेत ना दैसरचे म्हणा किंवा ओळ्याचे म्हणा, एकदा जर तुमचा गळा चेक करा. गळा हात आहे ना, हात जर गळ्याला लावून बघा, अक्षरशः तुमचा गळा गरम झाला असेल. इतकी ही गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टेन्शन दोन्ही बाजूला आहे. दैसरच्या डगआउटमध्ये देखील टेन्शन आहे, ओळ्याच्या डगआउटमध्ये देखील टेन्शन आहे, कारण मॅच अक्षरशः शिगेला येऊन टेकले. चांगला ड्राईव्ह आहे, गॅप शोधलाय. 2 धावेचा प्रयत्न नक्कीच. मिसफील्ड. इथे काय घडलंय, अगदी दोन्या पायाच्या मधून चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मिळतोय नशिबाचा चौकार. आणि आज ओळ्याचं नशीब आहे. आज ओळ्याचं नशीब का दिसतं, पहिला सामना आठवा. पहिला सामना झाला होता गोरदेव वर्सेस ओवळा. एका चेंडूमध्ये 2 धावेची गरज. समोर अगदी झेल होता लॉंग ऑनला, तो झेल सुटला, ओवळा संघ जिंकला. आता देखील मॅच रंगली होती. धावा करायच्या होत्या 5, चेंडू शिल्लक होते 4. मिसफीट झाली, चौकार गेला. सामना आला ओवळ्याच्या हातामध्ये. चौकारासाठी 200 रुपये. चला त्या लहान मुलांनी बाहेर जायचं आहे. ए चिल्लर गँग, सामना अगदी बरोबरीत आहे. एका धावेची गरज. मात्र दैसर संघ म्हणतो 1 धाव सहजासहजी आम्ही करून देणार नाहीत. दैसर टीम म्हणते 1 धाव आम्ही सहजासहजी करून देणार नाही आहोत. त्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल, घाम गाळवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न तेच आहेत. चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. लेग ब्रेक झाला, सोडून दिला होता सतीशनं. मात्र या ठिकाणी येतो डॉट बॉल. मात्र ही धाव जरी केली नाही ना तरी देखील विकेटच्या बेनिफिटवर ओळा संघ जिंकू शकतोय, कारण 4 विकेट फक्त ओळा संघाच्या गेलेत. बघा ज्यावेळेस आपण विकेट टाकतो ना मित्रांनो, त्या विकेट आपल्या शेवटच्या क्षणी किती कामी येत आहेत. अगदी यावेळेस पॅडवर मारा केला होता आणि अशा रीतीने हा सिंगल या ठिकाणी पूर्ण होतोय. ओवळा स्पोर्ट्स ओवळा संघ या ठिकाणी विजयी. अभिनंदन ओवळा स्पोर्ट्स ओवळा. 2 वेळा नशिबानं साथ दिली ओवळा स्पोर्ट्स ओवळा या टीमची. थेट सेमीफायनल मध्ये या टीमनं प्रवेश केलाय, त्याबद्दल नक्कीच त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर दैसर टीमचं देखील आभार, कारण खूप चांगलं क्रिकेट दैसर टीमनं देखील या ठिकाणी दाखवलं, त्याबद्दल विशेष आभार दैसर टीमचं देखील.